आहे। सर्वप्रथम सध्या स्थितीत समकालीन जगातील सामाजिक समस्यांपैकी एक म्हणजे राजकीय, सांस्कृतिक, वांशिक, भौगोलिक आणि धार्मिक संघर्षातून निर्माण होणारे संघर्ष आहे। संपूर्ण मानवजाती हृदयद्रावक, विनाशकारी आणि आपत्तीजनक संघर्षांना कंटाळले आहेत आणि शांत वाहिसक समाजाच्या निर्माणासाठी मार्ग शोधत आहेत। शांततेच्या संकल्पनेचे विश्लेषण करताना मी असा दावा करतो की धर्म शांततेच्या संस्कृतीसाठी आणि अहिंसक समाजाच्या अनुभूतीसाठी मूल्यवान पाया प्रदान करतो। सर्व धर्मांमध्ये इस्लाम त्याच्या मानवतावादी संदेशात अद्वितीय आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू कुनू क़व्वामीना लिल्लाहि शुहदाअ बिल क़िस्त। उच्च नैतिक आणि उच्च चारित्र्याने ओळखला जातो। इस्लाम हा एकमेव धर्म आहे जो शांतता आणि सुरक्षिततेची शिकवण देतो, बंधुभाव शिकवतो, करुणा आणि सहिष्णुतेला प्रोत्साहन देतो। यात मानवतावाद आणि परोपकार यांचा मेळ आहे। इस्लाम मानवी नैतिकता आणि मानवतेच्या संरक्षणावर भर देतो। यात सत्य आणि नीतिमत्ता, प्रेम आणि आपुलकी जोपासली जाते। इस्लाम मध्ये न्याय आणि समानतेचा पुरस्कार केला जातो। एकमेकांची मनस्थिती समजून घेणे आणि सहानुभूती असणे हे इस्लामचे खास वैशिष्ट्य आहे। इस्लाम त्याच्या अनुयायांना युद्ध आणि हिंसाचार टाळण्यास प्रोत्साहित करतो। कुराण बळाच्या वापरावर मर्यादा घालतो। वजज़ाउ सय्यतिन सय्यतुम मिथलुहा फमन अफा व अस्लह फअजरुहु अलल्लाह। कुराण प्रतिशोधाचा अधिकार मान्य करतो, परंतु असे म्हणतो की ज्यांनी दुखापत माफ केली आणि समेट केला त्यांना देवाकडून प्रतिफळ मिळेल। इस्लाम मध्ये युद्धाचे स्वरूप देखील बचावात्मक आहे, आक्षेपार्ह नाही। وقاتلوا في سبيل الله الذين يقاتلونكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين। कुराणातील अनेक श्लोकांमध्ये देवाने मुस्लिमांना केवळ संरक्षणासाठी लढण्याची परवानगी दिली आहे। इस्लाम मध्ये शांततेची अनेक तत्वे आहेत, ज्यात पहिली आणि मुख्य तत्व म्हणजे धार्मिक श्रद्धा स्वीकारणे हे ऐच्छिक आहे। ला इक्राह फिद्दीन। इस्लामिक शिकवणीनुसार लोक धार्मिक विश्वास स्वीकारण्यास स्वतंत्र आहेत। इस्लाम मध्ये क्रूरता आणि हिंसाचाराला अजिबात जागा नाही। भय आणि दहशतीची कोणतीही संकल्पना नाही। भेदभाव करण्याचे कोणतेही समर्थन नाही। इस्लामने सन्मानाने आणि शांततेने जगण्याच्या अधिकाराला जितके महत्व आणि प्राधान्य दिले आहे तितके महत्व इतर कोणत्याही धर्माने दिलेले नाही। इस्लामची शिकवण लोकांना आस्तिकता, न्याय आणि शुद्धतेवर आधारित शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी आमंत्रित करते। एवढे बोलून मी आपली जागा घेतो। धन्यवाद।